इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करत आहे। सुरुवातीला मी माझा परिचय आपल्या समोर सादर करतो की मी रमेश गोविंदराव माळी, माजी नगरसेवक, लोहा नगर परिषद, नांदेड येथील रहिवासी असून माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की मी सर्व सादरीकरण करायचं तर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते आपण विचारा, त्याबद्दल माझी काही शंका नाही। सर्वप्रथम मी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्याचबरोबर मस्साजोग प्रकरणामधील त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि त्याच प्रमाणामध्ये मस्साजोग प्रकरणामध्ये SIT व CID मार्फत त्या आरोपींची त्या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे। माझी एवढीच मागणी आहे की मस्साजोग प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे त्या आरोपींचे खाते गोठवल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या संपत्तीची त्या ठिकाणी चौकशी ही मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्यांची संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी जप्त करत आहेत। आणि त्यांच्याकडे संपत्ती किती आहे हे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजत आहे। माझी सुद्धा परभणी प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली आणि त्यांना मारहाण झाल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला। माझं एवढंच मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्याचा वैद्यकीय अहवाल सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे। त्या वैद्यकीय अहवालामध्ये अशोक घोरबाड यांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी त्या ठिकाणी मागणी आहे। आणि त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांची जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे। त्यापैकी माझ्या हाताला जी माहिती मिळाली त्यापैकी माझ्याकडे 15-20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, त्याचे दस्तावेज, त्यांचे सातबारा, त्यांचं मूल्यांकन हे सर्व माझ्याकडे आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी ह्या निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ज्या पोलीस स्टेशनला याची पोस्टिंग होती त्या पोलीस स्टेशनला यांनी बौद्ध समाजाच्या व्यक्तींवर, मातंग समाजाच्या व्यक्तींवर, इतर समाजाच्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्याचबरोबर त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करणे, त्याचबरोबर निलंबित अशोक घोरबाड यांच्या दुसऱ्या पत्नी सोबतचे माझ्याकडे फोटो आहेत। त्यांचं लग्न झालं नाही झालं याची माहिती मला पुरेपूर नाही, मात्र त्यांचे फोटो माझ्याकडे आलेत। आणि ते वारंवार ती महिला पोलीस आहे नांदेडची, तिचं नाव सुरेखा भीमराव पाटील आहे आणि त्याचे जे 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे बुद्धाली आणि दुसरा मुलगा आहे सुजित, हे नागार्जुना शाळेमध्ये शिकतात। आणि त्याच्या नावांच्या पुढे अशोक पाटील असं लावलं, असं त्याचं मला 2 दिवसात त्याचं मला डॉक्युमेंट त्याचे मिळणार आहेत, ते मी आपल्या पुढे सादर करतो। आणि त्यांच्या नावाने सुद्धा त्यांनी कवठ्यामध्ये त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला यांनी बंगला बांधून दिला, दुसरे प्लॉट त्या ठिकाणी त्या महिलेला त्यांनी घेऊन दिलेला आहे, अशी त्याची माहिती माझ्याकडे पुरेपूर आहे।
आणि अशोक घोरबान यांच्याकडे जवळपास 40-45 एकर 50 एकर जमीन आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। त्याचबरोबर हिंगोली पोलीस स्टेशन अंतर्गत हट्टा पोलीस स्टेशन येथे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबान त्या ठिकाणी त्यांची हट्टा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांची ड्युटी असताना त्यांनी त्या ठिकाणी गुंडा गावच्या 2 निरपराध मुलांचा त्यांनी बनावट एन्काउंटर केला। हे प्रकरण आहे 22/6/2012 च। त्या मुलांचे नाव आहेत गणेश विठ्ठलराव चव्हाण व किरण व्यंकटी चौधरी। आता एन्काउंटर कोण्या व्यक्तीचा होतो आपल्या सर्वांना माहित आहे। ह्या दोन्ही मुलांवर पूर्वीचे कोणत्याही पोलीस स्टेशनला साधा 107 चा सुद्धा त्या मुलांवर गुन्हा नाही। अशा मुलांवर त्यांनी पोलीस खात्यातील बंदुकीचा वापर करून त्या 2 निरपराध मुलांचा त्यांनी एन्काउंटर केला। याची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। त्याचबरोबर आता हे निलंबित अशोक घोरबान यांनी बोंडार प्रकरणातील त्या बौद्ध समाजाच्या मुलाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला होता। त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही करण्याचा त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केला। त्याच पद्धतीनं परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हा व्यक्ती यांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा भीम सैनिकांवर जवळपास 400 भीम सैनिकांवर आणि अनेक इतर भीम सैनिकांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल कालच्या प्रकरणात त्यांनी केले। त्याचबरोबर त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारच्या दंगली घडवल्यात। माझं एवढंच प्रशासनाला सांगणं आहे की बाबा अशा जातीवादी करणाऱ्या अधिकाऱ्यावर केव्हा आपण कारवाई करणार, याचं निवेदन मी मुख्यमंत्री साहेबांना सादर करणार आहे। उर्फ रघु राजेंद्र सिंह बावरी या शीख बांधवावर सुद्धा त्याच्या पायावर गोळी घालून त्याच्यावर 307 353 सारखे गुन्हे दाखल केले। कारण की तो जो व्यक्ती आहे बावरी त्याचा डाव्या का उजव्या पायावर त्याने गोळी मारली आणि त्याचा ज्या पायावर त्यांनी गोळी मारली ते पहिलेच त्या पायाचं त्याचं ऑपरेशन झालं। ह्या प्रकरणात सुद्धा अशोक घोरबान यांच्यावर 307 चा खटला दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर 6/6/2022 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांनी पोलीस निरीक्षक होते, त्यावेळेस त्यांचा वसुलीचा कर्मचारी शिवा पाटील हे त्यांच्या वसुलीचा कर्मचारी होता। त्यांच्यावर एसीबीचा ट्रॅप झाला, म्हणजे लाचलुचपत विभागाचा ट्रॅप झाला। त्या ट्रॅप मध्ये अशोक घोरबान यांची 1 महिन्यासाठी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली। मात्र त्यांच्यावर त्या प्रकारात सुद्धा कुठल्याही प्रकारचं कारवाई करण्यात आली। यांच्या पाठीमागं कोण मास्टर माइंड आहे, यांचा आका कोण आहे, याची सुद्धा माहिती या शासनाने आम्हाला सांगितली पाहिजे। तुम्हाला सांगायचं म्हणजे आता अशोक घोरबान यांच्या संपत्तीचं विवरण आपल्या समोर मी सादर करतो आणि प्रत्येकाला एक प्रत देतो। आता अशोक घोरबान यांची त्यांच्या नावाने अशोक ययाती घोरबान यांच्या नावाने शासकीय मूल्यांकनानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मूल्यांकनानुसार त्यांच्याकडे 51,95,000 रुपये त्यांनी शासकीय मूल्यांकन भरलं आणि ज्यावेळेस त्यांनी हे खरेदी केलं त्यावेळेस त्यांचा बाजारभाव त्याने खरेदी केलेला असा 2,65,00,000 रुपये आहे। त्याचबरोबर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई अशोक घोरबान यांच्या नावाने एकूण 1 हेक्टर 43 जमीन आहे, ती चिखली येथे आहे। त्याच्यानंतर त्यांच्या सासरवाडीमध्ये राहाटी येथे आहे।
त्यांचं शासन मूल्यांकन दुय्यम निबंधक कार्यालयाचं 75,42,844 इतकं आहे आणि त्यांनी त्यावेळेस खरेदी केलेली किंमत ही 6,20,00,000 इतकी आहे। त्याचबरोबर त्यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा सुजित अशोक घोरबान यांच्या नावानं असरजन या ठिकाणी एक प्लॉट आहे। त्या प्लॉटची साईज आहे 1600 स्क्वेअर फूटची। त्याचं मूल्यांकन आहे 31,03,14,600 रुपये। तर ह्याची ज्यावेळेस यांनी हे प्लॉट खरेदी केलं त्यावेळेस त्याची किंमत होती 26 लाख रुपये। त्यानंतर याने त्यांची दुसरी महिला कर्मचारी पत्नी त्यांच्या नावाने त्या ठिकाणी कवठा येथे 2 प्लॉट आहेत, त्यांना तिथं घर बांधून त्यांनी दिलेलं आहे। त्यांच्या फोटो त्यांच्यासोबतच्या फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यांची संपत्ती 1,10,00,000 रुपयाची आहे। आता त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या भावाचा मुलगा आहे। आता हे सर्व विवरण आपल्या समोर मी मांडतो। त्याचबरोबर महेश राजेश्वरराव धुमशेटवार यांच्या नावाने फतेजंगपूर व कवठा येथे 2 प्लॉट त्यांनी भागीदारीमध्ये घेतले होते आणि ते प्लॉट त्यांनी विक्री सुद्धा केले आणि महेश धुमशेटवार यांच्या बरोबर त्यांची प्लॉटिंग आणि जमिनीमध्ये त्यांची भागीदारी आहे आणि मौजे कुर्तडी तालुका हिंगोली वारंगा फाट्याच्या जवळ त्यांनी त्यांच्या नातलगांच्या नावानं 5 एकर त्या ठिकाणी त्यांनी जमीन घेतलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 361 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौरस्ता लातूर फाटा पूजा हॉटेलच्या बाजूला त्यांनी त्या ठिकाणी 2 प्लॉट खरेदी केले। त्याची माहिती मला 2 दिवसात मिळणार आहे। त्या 2 प्लॉटची 1,20,00,000 रुपये ती किंमत आहे। त्याचबरोबर गोदावरी अर्बन बँक ह्या बँकेमध्ये सुद्धा अशोक घोरबान यांचे भरपूर शेअर्स आहेत। ही सर्व माहिती आपल्या समोर मी सादर करत आहे। त्यांचं एकूण शासकीय मूल्यांकन 31,94,778 रुपये आणि त्यांनी खरेदी केलेली किंमत 11,26,00,000। आता हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही मिळालेली माहिती आहे। याच्यावर जर SIT CID किंवा ह्यांची नार्को टेस्ट जर केली तर ह्यांची किती संपत्ती आहे, जो माझ्या अंदाजे यांची 100-200 कोटी रुपये संपत्ती आहे। ह्यांनी कुठून संपत्ती ही इतकी निर्माण केली? पूर्वी यांच्याकडे ज्यावेळेस ह्यांनी पोलीस सेवेमध्ये लागले त्यांनी सुरुवातीला 5-6 वर्षे शिपाई म्हणून काम केलं, नंतर त्यांनी PSI म्हणून 7-8 वर्ष काम केलं, नंतर त्यांनी API म्हणून त्यांनी 7-8 वर्ष केल्यानंतर त्यांनी आता 10-12 वर्ष माझ्या अंदाजे आता ते पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत। तर शासनाला मला एवढंच सांगायचं की बाबा त्यांचे जे आजपर्यंतची पगार किती आहे आणि एवढी संपत्ती कशी घेतली त्याची चौकशी आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्यावर SIT लावावी, त्यांच्यावर CID लावावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी। हे एवढंच मला ह्या सरकारला सांगायचं। मी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भ्रष्टाचार मुक्त करणे हे नरेंद्र मोदी साहेबांचं वक्तव्य आहे। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य तेच आहे की बा ह्यांनी संपत्ती कशी कमवली, या संपत्तीची चौकशी लागावी। त्यासाठी आपल्या सर्वांना मी या ठिकाणी बोलवलं होतं। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो।